औरंगजेबाच्या कबरीवरून आता राजकारण पेटले। खासदार उदयनराजे भोसले यांनी आता थेट औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचं विधान केलंय। मंत्री नितेश राणे यांनीही असंच वक्तव्य केलं होतं। संभाजीनगर जवळची औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीनं आता जोर धरलेला आहे। पाहूया। गांधी जी की कबर हमारे इधर क्यों रखनी चाहिए? खोदून टाका नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खपकीने गेलं की गेलं। क्या होगा, कैसे होगा, वो आपके बोले बिना होगा। चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? क्रूर कर्म औरंगजेबावरनं पुन्हा एकदा वातावरण तापलंय। संभाजीनगर जवळची औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी भाजपचे नेते आणि मंत्री करत होते। आता थेट छत्रपतींच्या वंशजांनीच औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचं विधान केलंय। जेसीबीनं औरंगजेबाची कबर उखडून टाका असं विधान खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं। इतकंच नाही तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेणाऱ्यांनाही उदयनराजेंनी खडे बोल सुनावलेत। ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय, तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करता ते काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात? घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा। खोदून टाका नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खपकीने गेलं की गेलं, द्या टाकून कुठेतरी। आमदार अबू आझमींनी औरंगजेबाचे गोडवे गायल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली। अधिवेशन संपेपर्यंत आझमींचं निलंबन करण्यात आलं। आझमींच्या वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणेंनी थेट औरंगजेबाची कबर उखडून टाकणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं। सबकी भावना है, हर हमको किसी को लगता है कि उस गांधी जी की कबर हमारे इधर क्यों रखनी चाहिए। मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है। अभी कभी का क्या होगा, कैसे होगा, वो आपके बोले बिना होगा। क्योंकि जब कोई भी गढ़ किल्लों के ऊपर जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या? सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। संभाजीनगर जवळची औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी भाजपचे नेते करत होते। आता थेट छत्रपतींच्या वंशजांनीच कबर हटवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय। त्यामुळे येत्या काळात यावरून वाद रंगणार हे निश्चित आहे। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।